जर जवळ असेल पैसा 5 करोड 5 करोड 5 करोड। मित्रांनो, मनसेची एक फिल्म येते ज्याचं नाव आहे येरे येरे पैसा भाग 3। भाग 1 सुपरहिट झाला, भाग 2 सुपरहिट झाला, आता भाग येतोय 3रा। मित्रांनो, मी असं का बोललो की मनसेची फिल्म येते कारण चित्रपट सेना मनसे यांचे अध्यक्ष जे आहेत श्री अमय खोपकर साहेब हे स्वतः निर्माते आहेत आणि पहिला भाग दुसरा भाग स्वतःच निर्माते होते आणि ब्लॉकबस्टर या सिनेमाने कमाई केली होती, तेवढाच चालला होता। त्या सुपरस्टार जर का आपण पाहिलं सिद्धार्थ जाधवपासून संजय नार्वेकर, तेजस्विनी पंडित, उमेश कामत, भरपूर मोठे मोठे आनंद निगळे वगैरे सगळे मोठे मोठे सेलिब्रिटी घेऊन हा चित्रपट अमय खोपकर साहेबांनी आपल्यापर्यंत पोहोचवला होता। ह्याचा आता भाग 3रा येतोय। राजसाहेबांनी पण ह्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान काय गोष्ट सांगितली ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत, पण हा चित्रपट आपण मराठी माणसांनी पाहणं का गरजेचं आहे ह्या गोष्टी पण मला तुम्हाला आजच्या या व्हिडिओत सांगायचं आहे। हिंदी सक्ती जेव्हा झाली तेव्हा बरेच मराठी कलाकार हे शांत होते, त्यातले काही जे हातावर बोटावर मोजणे इतके होते, मी तुम्हाला सांगितलं होतं ते बोलले। त्या सिद्धार्थ जाधव जे स्वतः विजय मेळाव्याला 5 तारखेला 5 जुलैला उपस्थित होते, तेजस्विनी पंडित हे उपस्थित होते, अमय खोपकर साहेब तर आपलेच आहेत आणि त्याच अनुषंगाने मी तुम्हाला सांगितलं होतं जे मराठी आपल्यासोबत असतील त्या मराठी चित्रपटांना आपण उचलून धरायचं आणि जे आपल्या विरोधात असतील जे मराठी कलाकार असतील त्यांना आपल्याला सोडून पुढे जायचं आहे। जे आता आपल्या सोबत येतील ना मित्रांनो, मी त्यांच्या चित्रपटाचा प्रचार या मराठी बोलूच्या माध्यमातून करणार आहे आणि मला असं वाटतं आपण तेवढंच ताकदीने ते आपल्यासोबत उभे होते म्हणून आपल्यालाही त्यांच्या चित्रपटामागे उभं राहायचं आहे या मताचा मी आहे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? आता येरे येरे पैसा तुम्ही भाग 1 भाग 2 पाहिला असेल, मला तर प्रचंड आवडला तो भाग 1, पण मित्रांनो भाग 3 हा अतिशय उत्तम असणार आहे कारण ट्रेलर मी पाहिला आहे आणि संजय नार्वेकर हे माझे अत्यंत बोलतात ना मनापासून मला आवडतात ते ॲज अ कॉमेडियन आणि चित्रपटसृष्टीमध्ये बऱ्यापैकी फिल्म एडिटिंगचं मी देखील काम केलेलं आहे। तसेच माझी एक फिल्म आता येणार आहे वाजवरे, त्याच्यामध्ये संतोष जुवेकर, गौरव मोरे हे 2 कलाकार आहेत, त्याचं मी संकलन केलेलं आहे, संकलन म्हणजे एडिटिंग केलेलं आहे, त्याचंही प्रमोशन मी करणार आहे। पण मित्रांनो आता सध्या आहे येरे येरे पैसा भाग 3। राजसाहेबांनी पण काय त्याच्यावर प्रतिक्रिया दिली किंवा राजसाहेब आता जेव्हा ट्रेलर लॉन्चला गेले तेव्हा काय बोलले, पण आता ह्या चित्रपटाला आपल्याला का उचलून धरायचं आहे कारण त्याचं कारण मी जसं तुम्हाला सांगितलं हेच मराठी कलाकार आपल्या मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले। आत्ता आपली वेळ आहे यांच्या चित्रपटाला उचलून धरण्याची। येरे येरे पैसा भाग 3 हा आता 18 जुलैला प्रदर्शित होतोय जवळच्या चित्रपटगृहामध्ये। मला असं वाटतं बऱ्यापैकी लोकांनी तो चित्रपट 1-2 भाग पाहिलेलाच आहे, त्यामुळे त्यांना अंदाज आहे चित्रपटाचा बेस काय आहे। एक कौटुंबिक चित्रपट आहे, एक कॉमेडी चित्रपट आहे, एक विनोदी चित्रपट आहे आणि तो चित्रपट पाहताना मला असं वाटतं आपण भरपूर एन्जॉय करणार आहे आणि मराठी चित्रपटाला जे पैसे आपण देतो ते भरपूर कमी असतात, टॅक्स फ्री चित्रपट असतो आणि त्याच्यामुळे तो आपण पाहावा। बऱ्यापैकी चित्रपटाचं प्रमोशन आता मी याच्या पुढे देखील करणार आहे कारण मला असं वाटतं अत्यंत चांगले मराठी चित्रपट मराठी कलाकार जे आपल्यासोबत आहेत ते त्यांचे चित्रपट आपल्या या मराठी बोलूच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचे आहेत। तर येरे येरे पैसा 3चा ट्रेलर जर का तुम्ही पाहिला नसेल तर ट्रेलर आत्ता पहा, नक्की पहा कारण मित्रांनो अतिशय सुंदर ट्रेलर आहे। राजसाहेब स्वतः या ट्रेलर लॉन्चला उपस्थित होते, राजसाहेबांनी तेव्हा एक वाक्य सांगितलं होतं, आय थिंक 4 तारखेला ट्रेलर लॉन्च झाला आणि 5 तारखेला विजय मेळावा होता आणि तेव्हा राजसाहेबांनी सांगितलं की माझा ट्रेलर लॉन्च झालेला आहे, आता लवकरच पिक्चर रिलीज होईल असं राजसाहेबांनी सांगितलं आणि तो पिक्चर काय असेल आपल्याला येणाऱ्या निवडणुकीपर्यंत कळेलच आणि त्याचमुळे आत्ता जो येरे येरे पैसा 3 हा आपल्या अमय खोपकर साहेबांचा म्हणजेच मनसेचा चित्रपट, कारण आपले कुटुंबाचे आहेत अमय खोपकर साहेब, म्हणजे ही चित्रपट हा मनसेचाच आहे आणि त्याच्यामुळे आपला हा चित्रपट हा जेवढा होईल तेवढा उचलून धरायचा आहे। अमय खोपकर साहेब जे आहे पक्षासाठी त्यांचं काय कर्तृत्व आहे आपल्याला मला असं वाटतं बऱ्याच कमी जणांना माहिती आहे। त्यांना आता आपण पाहतोय अमय खोपकर साहेब हे आता त्यांचा विषय निघाला म्हणून बोलतो, त्यांना जो त्रास आहे त्यांचा पाठीचा कणा जो आहे तो त्याचा जो त्रास आहे त्यांना तो मी एका मुलाखतीमध्ये पाहिला, मी लवकरच माझा प्रयत्न असेल त्यांची मुलाखत घ्यायची आपल्या चॅनलवर। तर त्यांना तो एक काय आंदोलनाच्या वेळेला जेलमध्ये अटक केली होती तेव्हा जमिनीवर थंड जमिनीवर काय असं झोपून त्यांच्या कणेला तो त्रास झाला आणि तो पक्षाच्या आंदोलनासाठी झालेला तो बोलतात ना तो त्रास आहे आणि त्याच्यामुळे तो आपला त्रास आहे। मित्रांनो मला असं वाटतं अमय खोपकर साहेब असे बरेच महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी आहेत जे आपल्या पक्षासाठी त्यांनी भरपूर काय काय गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण देखील त्यांचं ऋण फेडण्यासाठी म्हणून हा चित्रपट पाहणं गरजेचं आहे। आपल्या मनसेचा चित्रपट झाला हा आणि त्याच्यामुळे कौटुंबिक आपल्या मनसे महाराष्ट्र सैनिकांनी या चित्रपटाला प्रेम द्यायचं आहे
एवढंच सांगेल. बाकी मित्रांनो, हा चित्रपट मी खास करून पाहणार आहे संजय नार्वेकर सरांसाठी. तुम्ही कोणासाठी हा चित्रपट नक्की पाहणार, खास तुमच्या आवडते या चित्रपटामधले कलाकार कोण, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.